हॅलो. हॅलो सर, आवाज येते का? हॅलो. आवाज येते का? हॅलो. आवाज येतोय का आवाज? सर आवाज येते का? आवाज येतो ना? ओके 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 ओके. नमस्कार सर, नमस्कार नमस्कार नमस्कार. नमस्कार नमस्कार नमस्कार. एक दोन तीन लोक, चार पाच लोक आणखीन आलेत की मग आपण सुरू करूया. आवाज फक्त क्लिअर आला का ते सांगा. वा वा, छान, धन्यवाद धन्यवाद. आवाज छान येतो आहे माझा, धन्यवाद. एक दोन चार लोक आले की आपण सुरू करूया सर. शीतल पण आली वाटते. हां, स्वागत आहे शीतल. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. फॅन बंद करू का? बरं बरं बरं, ठीक आहे. ठीक आहे, फॅन बंद केला मी आता. एक दोन लोक येऊ द्या आणखी, म्हणजे मग आपल्याला सुरू करू का? दोन चार लोकांची वाट पाहतोय फक्त. हां राजू, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. तुझ्यामुळे ते जमलं मला सुरू करायला, नाही तर मला काही जमत नव्हतं हे सगळं. एक दोन तीन लोक आले की सुरू करू आपण. ओके 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 ओके. येऊ द्या, एक दोन आपले लोक आले की मग आपण सुरू करू. नेमके 7 वाजले, त्याच्यानं काही वेळ. सुरू करू का सर? काय एक दोन लोक येऊ द्यावं आणखी. एखादा आणखीन जाणकार आला की सुरू करतो. करतो करतो सुरू करतो सुरू करतो.
हां सुनील भाऊ धन्यवाद. आणखी जरा मजा येते थोडीशी. शिक्षक माणूस आहो ना, विद्यार्थी संख्या जास्त वर्गात असली की जरा शिकवायला बरं वाटते. एक 2-4 लोक आणखीन आले की सुरू करू आपण. सुनील कुंबरे आलेत. जय बिरसा. क्या बात आहे. प्रकाश भाऊ नमस्कार. जय बिरसा. ठीक आहे राजू, करतो सुरू. हळूहळू येतील लोक, काही विषय नाही. येतील. पण एक दोघांना सांगून ठेवलं होतं बरोबर आम्ही 7 वाजता येतो, आमच्याशिवाय सुरू करू नका म्हणून वाट पाहत बसलो. एक 2 मिनटात सुरू करू आपण, काही प्रॉब्लेम नाही. हां गजानन कराळे नमस्कार. जय बिरसा. प्रकाश क्षीरसागर सर नमस्कार. जय बिरसा. ओके धन्यवाद इर्षाद केल्याबद्दल. इर्षादही होईल, काही विषय नाही. गझल 2-4 होतीलच शेवटी. शेवटचा विषय आहे ते, काही विषय नाही. सगळं होईल जे मटेरियल आहे आपल्याला. जय बिरसा. मला वाटते आता 7-8 लोक झालेत. सुरू करायला काय हरकत नाही. डाखोरे सर सांगा एकदा, सुरू करू का सांगा एकदा, म्हणजे मग मी सुरू करून टाकतो. सुरू करू का? डाखोरे सर सुरू करू का? राजू सुरू करू का? भगत उत्तम भगत सुरू करू का? बरं. हां राजू ठीक आहे सुरू करतो. उलगुलान एक साहित्यिक चळवळ या फेसबुक पेजवर मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो. सगळ्यांना जय बिरसा करतो, नमस्कार करतो. मित्रांनो, खास करून मी प्राध्यापक सखाराम डाखोरे सरांचे धन्यवाद व्यक्त करतो पहिल्यांदा, कारण त्यांनी मला या फेसबुकवर येण्याची एक संधी दिली. तुमच्यासमोर सादर करण्याची, कविता सादर करण्याची, गझल सादर करण्याची संधी दिली, मन मोकळं करण्याची संधी दिली. त्याच्याबद्दल त्यांचे शतशः ऋणी आहे, धन्यवाद व्यक्त करतो. एक खास गोष्ट सांगू इच्छितो की संपूर्ण जगभर आज कोरोनाच्या महारोगानं थैमान माजलेलं आहे. अशावेळी देशात महाराष्ट्रात अनेक लोक मृत्युमुखी पडत आहेत. अशा पार्श्वभूमीवर देशामध्ये जे आरोग्य विभागाचे कर्मचारी काम करत आहेत, डॉक्टर्स काम करत आहेत, जीव मुठीत घेऊन सगळे नर्स काम करत आहेत, आरोग्य विभागातले सगळे लोक काम करत आहेत, पोलीस स्टेशनचे सगळी यंत्रणा आपल्या संरक्षणासाठी काम करते आहे, काही सामाजिक कार्यकर्तेसुद्धा गरीब लोकांपर्यंत अन्नधान्य पुरवण्याचं काम करते आहेत. आमच्या इथं सुद्धा राजेश ढगे सर, भास्कर मुकाडे सर, किसन भुरके सर या लोकांनी 4-5 लाख रुपये एकत्र करून जमा करून आदिवासी गरीब लोकांपर्यंत हे अन्नधान्य पोहोचवलेलं आहे. ज्या कार्यकर्त्यांनी या कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत, करत आहेत, अशांच्या सगळ्यांच्या सेवेला खऱ्या अर्थानं आजचा हा माझा कार्यक्रम मी समर्पित करतो आहोत. मित्रांनो, मी काही असा फार मोठा काही कवी वगैरे असं काही फार मोठं काही नाही आहे आपलं, पण एक चळवळीमध्ये राबणारा कार्यकर्ता आहोत.
समाजाचा कार्यकर्ता आहोत, थोडंफार लिहितोय आहे. आणि म्हणून डाखोरे सरांनी मला या फेसबुकवरती पाचारण केलं. एक काही चारोळ्या जिथून माझा प्रवास सुरू झाला, काही मुक्तछंदाच्या कविता, मी गेय कविता तुम्हाला ऐकवणार नाही आहे, मुक्तछंदाच्या कविता आणि 2-4 गझल शेवटी तुमच्यासमोर मी सादर करणार आहे. तुमच्यातलाच एक माणूस आहे, लहान माणूस आहे, फार काही तत्त्वज्ञान घेऊन तुमच्यासमोर बसलेलं नाही आहे. भाऊसाहेब पाटणकरांचा एक फार सुंदर शेर मला या ठिकाणी आठवतो की सांगेन काही भव्य ऐसी शायरी माझी नव्हे, की सांगेन काही भव्य ऐसी शायरी माझी नव्हे, तो कवींचा मान ती पायरी माझी नव्हे. मोठ्या मोठ्या साहित्यिकांचा तो मान आहे, मोठ्या मोठ्या कवींचा तो मान आहे. पण असं असलं तरी या चळवळीतला, या प्रवासातला एक प्रवासी म्हणून तुमच्यासमोर आज मी हजर झालो आहे. या अगोदर या पेजवर आदरणीय आमचे मित्र शंकर बळी सर मुंबईवरचे, आमच्या शीतल ढगे नव्यानं लिहितात, पण चांगलं दमदार लिहितात. हळूहळू नक्कीच त्यांच्या लेखणीला चांगली धार येईल असा मला विश्वास आहे. त्यानंतर मला वाटते गणेश आघाव सरसुद्धा येऊन गेलेत. त्यांच्या शेती मातीच्या कविता मला खूप आवडल्या, ते गाऊन दाखवतात, अप्रतिम. काल प्राध्यापक खरास सरसुद्धा येऊन गेलेत. ही सगळ्या मंडळीनं आपापल्या पद्धतीनं अत्यंत ताकदीनं या ठिकाणी या पेजवरती आपल्या कविता मांडलेल्या आहेत. संदीप व्यवहारे या, नमस्कार जयवीर साहेब. आज मी सुद्धा माझ्या पद्धतीनं या ठिकाणी माझ्या काही कविता, काही गझला उलगुलान या शब्दाचा अर्थ, उलगुलान नेमकं काय आहे या संदर्भात बळीसरांनी, शीतलनी सुद्धा, आघाव सरांनी, काल प्राध्यापक खरास सरांनी सुद्धा आपली मतं मांडलेली आहेत. मी फारसा वेळ त्याच्यावरती घेणार नाही, फक्त एवढंच सांगू इच्छितो की उलगुलान हे बिरसा मुंडाचं आंदोलन आहे. आत्ताचा झारखंड पूर्वीचा बिहारचा भाग होता. आमचं राज्य आम्हाला वेगळं झालं पाहिजे. आमच्या राज्यात आदिवासीची अस्मिता आणि अस्तित्व आम्ही आमचं टिकवून ठेवलं पाहिजे. आणि इंग्रजांपासून आम्ही मुक्त असलो पाहिजे. इथली वेठबिगारी, इथली सावकारीपासून नियम आम्ही करू, आम्हाला स्वायत्तता असली पाहिजे. या पद्धतीनं बिरसा मुंडानं आंदोलन उभं केलं. होतं त्यावेळच्या वेठबिगारीच्या विरोधात त्यांचं आंदोलन होतं. ही जी काही चळवळ आहे, ही जी काही आंदोलन आहे बिरसाची, त्याला उलगुलान असं म्हटलेलं आहे. उलगुलान म्हणजे बंड, उलगुलान म्हणजे प्रतिकार, उलगुलान म्हणजे विद्रोह, अर्थात सकारात्मक मार्गानं असणारा विद्रोह. उलगुलान म्हणजे दीर्घकाळ चालणारी, आपल्या ध्येयापर्यंत पोहोचेपर्यंत चालत नेणारी, अत्यंत ताकदीनं चालणारी एक चळवळ. आणि म्हणून बिरसा मुंडांनी ही चळवळ उभी केलेली होती. खरं म्हणजे हाच लढा आज परिस्थिती अशी आहे की बिरसा मुंडांनी तिरकमटा घेऊन इंग्रजांच्या विरोधात लढलेत, वेठबिगारीच्या विरोधात लढले, सावकारीच्या विरोधात लढलेत, आदिवासींना आदिवासीच्या जमिनी परत करण्याच्या साठी त्यांनी लढा उभा केला. त्यांनी हातात तिरकमटा घेतला. परंतु मित्रांनो, आज आपल्याला हातात शस्त्र घेण्याची गरज नाही, हातात शास्त्र घेण्याची गरज आहे. आणि म्हणून हाच लढा आजच्या परिस्थितीमध्ये, बिरसाच्याच लढ्याचा अन्वयार्थ आम्ही आमच्या आजच्या परिस्थितीमध्ये लावला पाहिजेत. आजही आपल्या आदिवासींवरती अन्याय होतात, अत्याचार होतात, आजही त्यांची अवहेलना होत असते. आणि म्हणून अशा साऱ्या व्यवस्थेच्या विरोधात जी व्यवस्था आमच्यावर अन्यायाने अत्याचार करत असेल, मग ती इथली धार्मिक असेल, आर्थिक असेल, सामाजिक असेल, राजकीय असेल, त्याच्या विरोधामध्ये बंड पुकारणं, त्याच्या विरोधामध्ये विद्रोह करणं, त्याच्या विरोधामध्ये एक गदर पकडणं, एक लढा उभा करणं. परंतु हा सगळं करत असताना शास्त्राच्या माध्यमातून करणं, संवैधानिक मार्गाने करणं, याला आपण खऱ्या अर्थानं आजच्या काळामध्ये उलगुलान म्हटलं पाहिजे. विशेषतः आज
आपल्या हा जो लढा आहे उलगुलान बिरसाचा, आपल्या साहित्याच्या माध्यमातून हा बिरसाचा लढा गेल्या अनेक वर्षापासून आदिवासी बांधव साहित्याच्या माध्यमातून लढताना आपल्याला दिसतात. तोच हेतू आज या पेजचा सुद्धा असावा की उलगुलान एक साहित्यिक चळवळ व्हावी, आपल्यावर आज होणाऱ्या अन्याय आणि अत्याचाराला असावा, आणि तो निश्चितच सफल होईल असं मला वाटते. मित्रांनो, काही वर्ष आम्ही जेव्हा अमरावतीला शिकायला होतो, साधारणतः की 20व्या शतकाच्या उत्तरार्धात असं म्हणू आपण, आदिवासींची त्यावेळी आम्ही जेव्हा शिकायला होतो तेव्हा एक साहित्यिक मंडळी काही होती की जी साहित्यिक मंडळी बिरसा मुंडाचं हे उलगुलांचं काम, हे जे आंदोलन आहे, हे आंदोलन आपल्या साहित्याच्या माध्यमातून मांडत असायचे. मला अजूनही आठवतं कॉलेजला असताना की डॉक्टर विनायक तुंडाम ज्यांच्या कविता संग्रहाचंच नाव मुळात उलगुलान आहे, ते आमचे मित्र दिवंगत भुजंग मेश्राम, वहारू सोनवणे, ही काही मंडळी अशी होती की त्यावेळी आपल्या आदिवासीच्या दुःख, आपल्या व्यथा, आपल्या वेदना, आपला आक्रोश, त्याला न्याय देण्याचं काम साहित्याच्या माध्यमातून ही मंडळी त्यावेळी करत असायची. आम्ही शिकत होतो, वाचत होतो. नंतरच्या कालखंडामध्ये मला वाटते कविता आत्रामांचं नाव आम्ही आले की प्रस्तावना दिलेली आहेत. ते आदिवासीचे समाजसेवक, चांगले विचारवंत, उत्कृष्ट वक्ते आहेत, विचारवंत आहेत, कवी आहेत, गाडे अभ्यासक आहेत. ते प्राध्यापक माधव सरकुंडे, त्याचबरोबर प्रभू राजगड सर, सुमनताई आलाम, बाबाराव मडावी, आकांतकार बाबाराव मडावी, दशरथ मडावी, की ज्यांनी बिरसा मुंडाचं नाटकच संपूर्ण महाराष्ट्रभर ते गाजलेलं आहे नाटक. पतुसाच्या माध्यमातून आंदोलन उभं करणारे आपले विचार अत्यंत आक्रमक त्यावेळी लिहित असायचे. आमचे परभणीचे मित्र प्राध्यापक राजेश धनजकर ही दुसऱ्या साधारणतः साहित्याच्या, आदिवासी साहित्यिकांच्या क्षेत्रातली दुसऱ्या फळीतली मंडळी म्हणायला काही हरकत नाही की ज्यांनी हा वसा हा पुढे पुढे उलगुलांचा चालवलेला आहे. आजही तुम्हाला सांगतो, सुनील कुंबरे चांगला लिहितो, आमचे कालपरवा या पेजवर येऊन गेले शंकर बळी सर चांगले लिहितात, खुडे सर चांगले लिहितात, याशिवाय ॲडव्होकेट लोहकरे तर प्रसिद्ध आहेत, खूप चांगलं लिहितात. आमचे मित्र डिग्रजचे प्राध्यापक विजय चांदेकर उत्तम लिहितात. शीतलसुद्धा हल्ली ढगे चांगली लिहायला लागलेली आहेत. म्हणजे तात्पर्य काय की ही तिसरी पिढी आहे, म्हणजे तिसरी पिढी म्हणू आपण त्यांना, की ही सुद्धा उलगुलांच्या साहित्याच्या माध्यमातून आपलं उलगुलान, बिरसाचं उलगुलान चालवते आहेत. आणि म्हणून या तिसऱ्या पिढीतलाच एक सामान्य लिहिणारा साधा माणूस म्हणून मी सुद्धा थोडासा प्रयत्न निश्चित करतो आहोत. मित्रांनो, 1960 नंतर दलित साहित्याला वेगळीच एक मुक्त छंदाची प्रचंड धार आली. आणि 1960 नंतर जे साहित्यिक पुढे आले, तुम्हाला सांगतो की मराठी साहित्याच्या क्षेत्रामध्ये, मराठी साहित्याच्या प्रवाहामध्ये दलित साहित्यानं स्वतंत्र अस्तित्व आपलं निर्माण केलं. आणि त्याला कारणीभूत जर कोणी करतं, त्या कालखंडातले साहित्यिक कारणीभूत ठरतात की ज्याने मुक्तछंद इतका जबरदस्त ओळला गेला, इतकी धार त्या मुक्तछंदाला आली की त्या कालखंडातल्या दलित साहित्यिकांनी, लिहिणाऱ्या दलित साहित्यिकांनी पारंपरिक पद्धतीनं जे कविता लिहिल्या जायचे, कविता लिहिण्याचे जे संस्कार होते ते सारे झुंगारून दिलेत. आणि वेगळ्या थाटणीची, वेगळ्याच पद्धतीची एक कविता या कालखंडात, 60ोत्तरी कविता म्हणून आपण 1960 नंतरच्या कालखंडातली ही कविता म्हणून ही पुढे आली. नामदेव ढसाळांचं खास करून नाव घ्यावं लागेल. प्राध्यापक केशव मेश्राम आहेत, अरुण काळे आहेत, दया पवार आहेत, नारायण सुर्वे आहेत, बाबुराव बागुल आहेत, राजा ढाले आहेत, असंख्य लोक पुढे आलेत. आणि या लोकांनी एक वेगळ्याच पद्धतीची कविता, एक वेगळ्या पद्धतीचे विषय या कवितेला दिलेले आहेत, लक्षात घ्या. आणि याच कालखंडामध्ये यांच्याकडे पाहून, यांचा अभ्यासून
आपल्याही आदिवासीच्या, मी जे तुम्हाला म्हणालो, तुमडाम सर असतील, प्राध्यापक माधव सरकुंडे असतील, आपले बाबारावजी मडावी असतील, ही जी सगळी मंडळी आहे, धनचकर सर असतील, या सगळ्या मंडळींना मुक्तछंद तितक्या ताकदीनं आदिवासीची वेदना घेऊन पुढे आणलेला आहे. दलित साहित्याची प्रेरणा फुले शाहू आंबेडकर विचारधारा राहिलेली आहे. मी दाव्यानं सांगतो, आदिवासी साहित्याची प्रेरणा स्त्रोतसुद्धा फुले शाहू आंबेडकरी विचारधाराच आहेत. आदिवासीचा साहित्यिकसुद्धा आजही लिहिताना पुरोगामित्वाची नाळ धरूनच लिहितो आहे. आणि म्हणून आज जे काही आपण लिहितो आहेत, खऱ्या अर्थानं साहित्यातून आपण उलगुलानच करतो आहोत असं मला म्हटलं तरी फार असं वावगं ठरणार नाही. मित्रांनो, याच प्रेरणेतून आम्ही गेल्या अनेक वर्षापासून लिहितो. आम्ही कॉलेजला असताना एक व्याख्या ऐकलेली होती कविते. म्हणजे आपण आता कवितेकडे येऊ आहे. बरेच लोक आलेले आहेत. मी काय मध्ये मध्ये तुम्हाला हे केलेलं आहे. सीताराम ठाकरे सर पण आलेले आहेत, बरेच लोक आलेले आहेत, सुनील भाऊ तनपुरे आहेत, तिकडे विशाल हागवणे आलेले आहेत. या सगळी मंडळी येते आहेत. हळूहळू आपण कवितेकडे वळणार आहोत. मित्रांनो, या दलित साहित्याची सगळी प्रेरणा घेऊन फुले शाहू आंबेडकरांची विचाराची कास धरून आपण सगळेजण, आम्ही सर्व जे काही नवीन लिहितो आहोत ते सगळेजण मित्रांनो लिहित आहोत. आम्ही कॉलेजला असताना, BEdला असताना एक व्याख्या ऐकलेली होती. कविता म्हणजे तरी नेमकं काय असते हो? कशाला कविता म्हणायची? काय कविता असते? तर आम्ही त्यावेळी पाठांतर केलं, उत्कट भावनांचा रसपूर्ण आविष्कार म्हणजे कविता. काय? उत्कट भावनांचा रसपूर्ण आविष्कार म्हणजे कविता. तुम्हाला सांगतो, ज्याचं जगणं खरं त्याची कविता खरी, ज्याचं जगणं खोटं त्याची कविताही खोटी. आम्ही जे जगलो, आम्ही जे भोगलो, आम्ही जे पाहिलं, आम्ही जे साहिलं, आमचं जे दुःख आहे, आमच्या ज्या वेदना आहेत, आमचं जे दारिद्र्य आहे, आमच्यावर होणारे अत्याचार आहेत, आमच्यावर होणारे अन्याय आहेत, आमची झालेली अवहेलना आहे, आमचे झालेले अपमान आहेत, आमचे आक्रोश आहेत, आमच्या संस्कृतीला ज्या लोकांनी विकृत केलेलं आहे त्यांच्या विरोधातला आमचा बंड आहे, आमच्या आदर्शांना ज्यांनी विकृत करून टाकलेलं आहे त्याच्या विरोधातला जो आमचा लढा आहे. मित्रांनो, या साऱ्या गोष्टीच्या विरोधात लिहिणं, बंड करणं म्हणजे खऱ्या अर्थानं उलगुलान आहे. आणि ते उलगुलान आम्ही आज सगळेजण करतो आहोत. आज आम्ही व्याख्याच बदलून टाकली दलित आणि आदिवासी साहित्यिकांनी या कवितेची. आज आम्ही असं म्हणेल की उत्कट भावभावनांचा उत्स्फूर्तपणे वेदनामय दुःखमय आविष्कार म्हणजे कविता. काय म्हणता? कारण आम्ही जगतो ते कवितेत मांडतो, आम्ही भोगतो ते कवितेत मांडतो, आम्ही जे पाहिलं ते कवितेत मांडतो, आम्ही जे साहिलं ते कवितेमध्ये मांडतो. आणि म्हणून उत्कट भावभावनांचा रसपूर्ण, उत्कट भावभावनांचा दुःखपूर्ण, वेदनापूर्ण, क्लेशदायक आविष्कार म्हणजे आमची कविता आहे. इथून कविता येत असते. कविता लिहायला बसायचं म्हणून असं कविता लिहिता येत नाही. ती मी कवितेला बोलवत नाही हो, कविताच मला बोलावते आणि मग ती कागदाच्या कपाळावर मी तिचं भविष्य रेखाटत असतो. मी कवितेकडे येतो. आता फार काही वेळ तुमचा घेणार नाही. बरीच मंडळी आपली आलेली आहे. जगण्याचं काव्य, पुरोगामित्व, साहित्यिक जपतो. खूप छान. ओके, थँक्यू. मित्रांनो, गेल्या अनेक वर्षापासून मी कॉलेजला असताना थोड्या असे 4-4 ओळीच्या काहीतरी आपलं लिहायचं म्हणून तेव्हा लिहायचं. प्राध्यापक माधव सरकुंडे त्यावेळी आमचे मार्गदर्शक होते, आजही आहेत. ते छानपैकी सांगायचे, सर तुम्ही चांगलं लिहिलं, असं लिहिलं, तसं लिहिलं वगैरे. त्या कालखंडात 90च्या एक चारोळीचा संग्रह माझ्या हाती पडला. मी माझा, तू तुझा असे कविता संग्रह होते ते चारोळी संग्रह. चंद्रशेखर गोखले यांची ते कविता संग्रह होते. ते वाचल्यानंतर माझ्या लक्षात आलं त्याला आपल्यालासुद्धा हे 4 ओळीमध्ये मांडता आलं पाहिजे. मग मी थोडासा अभ्यास केला, त्याचं चिंतन केलं की 4 ओळी जरी मांडायच्या, तुझं ठला मांडलं तर तेही मजा येणार नाही. म्हणून मी ठरवलं आपण 4 ओळ्या करायला आपण करू, आपण लिहू, काहीतरी मी चिंतन करू आपण. माझ्या लक्षात आलं की काय असतं, कवितेचा धर्म काय आहे? कवितेचा धर्म आहे कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त आशय व्यक्त करणं म्हणजे कवितेचा धर्म आहे. कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त आशय जेव्हा व्यक्त होतो तेव्हा कविता.
आणि जास्तीत जास्त शब्दात कमीत कमी आशय म्हणले की मग ते धडा होईल, त्याचा काही लेख वगैरे काय व्हायचं ते. पण कमीत कमी शब्दात आपल्याला जास्तीत जास्त आशय कसा व्यक्त करता येईल त्याच्यासाठी आपण चारोळ्यांचा आधार घेतला पाहिजे. म्हणून मग मी चारोळ्या लिहायला लागलो. छानपैकी हॉस्टेलमध्ये बसायचो, पोरांना ऐकवायचो आमच्या मुलांना, म्हणजे वस्तीत मुरातल्या अमरावतीला गाडगेनगरला. स्नेहसंमेलनामध्ये मी कविता चारोळ्या म्हणायचो. लीजर पिरियड असला की सगळ्या मुलींना मुलांना सगळ्या वर्गातल्या ते ऐकवायचो. आणि लोक म्हणजे विद्यार्थी सगळे मित्र म्हणायचे की सर म्हणजे दनवे सर तुम्ही चांगले लिहित जा वगैरे वगैरे. आणि तुम्हाला सांगतो मी मग चारोळ्या लिहायला लागलो. चारोळ्या 2 प्रकारच्या लिहिता येतात. एक मुक्त छंदी चारोळ्या असतात आणि दुसऱ्या स्वर यमक किंवा अक्षर यमकाच्या सुद्धा चारोळ्या असतात. पण मुक्त छंदाच्या चारोळ्यांमध्ये विचार असतो, आशय असतो, गंभीर असतात, मार्मिक असतात, लिहिता येतात. पण ते ऐकणाऱ्याला मात्र त्याची मजा येत नाही. ऐकणाऱ्याला यमक पाहिजे. आणि म्हणून मग आम्ही दोन्ही पद्धतीच्या कविता मी म्हणजे चारोळ्या लिहिण्याचा प्रयत्न केला. त्यातली मुक्त छंदात ती चारोळी गहन असते, अर्थचार खूप खोल असतो त्याचा, पण ते ऐकणाऱ्याला काही मजा वाटत नाही. तशी एक चारोळी फक्त तुमच्यासमोर सादर करतो मी. आणि मग आपला प्रवास सुरू झाला आता चारोळीचा, हे कवितेचा. चारोळ्याच आहे. मीही त्याच जगात राहतो ज्या जगात तू राहतेस. मीही त्याच जगात राहतो ज्या जगात तू राहतेस. पण तुझं जग वेगळं आहे आणि माझं जग वेगळं आहे. यमक नाही, मजा नाही रे, पण अर्थ याही चारोळीमध्ये गंभीर आहे. कारण आपलं व्यावहारिक जग मित्रांनो वेगळं असते आणि प्रत्येकाचं स्वतःचं एक जग वेगळं असते. हे आहे 4 ओळीमध्ये आपल्याला बरंच काही सांगता येतं. यमक, अक्षर यमक आणि स्वर यमक रचूनसुद्धा काही चारोळ्या करतात, मात्र त्या प्रभावी असतात, शेर टाईप असतात. वाचणारालाही आणि ऐकणाराला सुद्धा ते मजा वाटते. त्यातली एक चारोळी मी छान चारोळी जी मला आठवते, म्हणजे मला जी आवडते, माझ्या आईवरची चारोळी आहे. कारण कसं आहे, आई हे सगळ्याला प्रिय असते. कशी असते आई बघा तुम्ही. एक 4 ओळीमध्ये मी आई मांडलेली आहे. तशी आई फार मोठी आहे. आई नावाची, सायत्रामाई नावाची माझी कादंबरीसुद्धा भविष्यात येते आहे. पण 4 ओळीत आई मी मांडलेली आहे की आई असते दीपस्तंभ वादळांना पेलणारी. की आई असते दीपस्तंभ वादळांना पेलणारी, तिचीच एक ओझळ असते आसवांना झेलणारी. आई आपल्या सगळ्या घरातले सारे अश्रू दुःख स्वतःच्या ओंजळीमध्ये झेलते ती. आणि घरातल्या सगळ्या लोकांना दीपस्तंभासारखं मार्गदर्शन करते. मित्रांनो, मला दुर्दैव माझं असं आहे की माझे वडील मी 3-4 वर्षाचा असताना एंड्रीन नावाचं औषध पिऊन त्यांनी आत्महत्या केली. कर्ज भरपूर झालं होतं, शेत पिकत नव्हतं, त्या काळात दुष्काळ आला होता आणि ते कर्ज फेडू शकले नाही. मग त्यांनी शेतात जाऊन एंड्रीन घेतली आणि त्यांची जीवनयात्रा संपवून टाकली. म्हणून माझी आईच माझे वडील, माझी आईच माझी आई, माझ्या आईनंच आमचं सगळ्यांचं सगळं काही केलेलं आहे. म्हणजे मी सुद्धा म्हणजे काय म्हणा आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचा एक मुलगा आहे. आणि मग माझा चारोळ्या लिहिण्याचा प्रवास सुरू झाला आणि मी चारोळ्या लिहित गेलो. मस्त लोकांना आवडत गेल्या, मुलांना मुलींना सगळ्या आवडत गेल्या आणि चारोळ्या लिहित 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 माझा प्रवास हा सुरू झाला. कॉलेजला असताना सगळ्यात तरुणांना मुली आवडल्याच पाहिजे. माझ्यात असं मी तर असं म्हणेल की ज्या मुलाला कॉलेजला असताना मुली आवडल्या नाहीत त्याला नक्की कुठल्या तरी मानसोपचार तज्ज्ञाकडे दाखवलंच पाहिजे. हो, दाखवलंच पाहिजे. कारण तरुण मुलगा म्हणल्यावर त्याला मुली आवडल्याच पाहिजे, त्यानं गाणं गुणगुणलंच पाहिजे. आणि म्हणून त्या काळात आम्ही तरुण मस्त छान कॉलेजला होतो आणि चारोळ्या लिहायचो. एक छान चारोळी सांगतो तुम्हाला मी, कॉलेजला असताना लिहिली आणि जिच्यासाठी लिहिली नंतर काय व्हायचं ते झालं. चारोळी खूप मस्त आहे की एकदा तुला शब्दात गिरवून पाहावं म्हणतो, की एकदा तुला शब्दात गिरवून पाहावं म्हणतो, एकदा तुला शिल्पात कोरून पाहावं म्हणतो. एकदा तुला शब्दात गिरवून पाहावं म्हणतो, एकदा तुला शिल्पात कोरून पाहावं म्हणतो आणि तेवढ्यासाठी तुला एकदा चोरून पाहावं म्हणतो. तुम्हाला सांगतो ही चारोळी लिहिली आणि काय कॉलेजमध्ये ती गाजली, हॉस्टेलमध्ये गाजली. आणि मग एक ऊर्जा मिळाली की चला बा आपण सुद्धा, मी माझा
सारखा एखादा कविता संग्रह काढू शकतो. आणि मग मी लिहित गेलो. जसजसं समजत गेलं, अभ्यास करत गेलो, 4 ओळीमध्ये एक एक कविता मांडत गेलो. मित्रांनो, सामाजिक जाणीवासुद्धा जसजशा आपण शिकत गेलो, वय वाढत गेलं, तशा सामाजिक जाणीवासुद्धा तीव्र होत असतात. मी विचार केला की पृथ्वी जर सूर्याच्या भोवती फिरते, स्वतःच्या आसाभोवती फिरते, या पृथ्वीवरची माणसं काय कशाभोवती फिरतात बाबा? हे काय भानगड आहे? माणसं म्हणजे काय एवढी धावपळ कशासाठी करतात? मग सहज एक सूचना आणि लिहिली. फार सुंदर चालू आहे ही पण, की कडक कांतान सत्तेभोवती जग हे सारं अविरत फिरते. कडक कांतान सत्तेभोवती जग हे सारं अविरत फिरते, आणि त्या प्राप्तीस्तव हे मानव वेळ माणुसकीची कत्तल करते. कणक म्हणजे सोनं, पैसा, आदला, प्रॉपर्टी. कांता म्हणजे बाई, आणि सत्ता आपल्याला सगळ्याला माहिती आहे. पैसा, बाई आणि सत्ता, अहो याच्याच भोवती सगळं जग फिरायला लागलं आणि दुःखाच्या खाईमध्ये हळूहळू घुसायला टाकायला लागलं. सामाजिक जाणीवा. एकदा मी एका व्यवस्थेला गेलो. अंतिम व्यवस्था होत्या. लोक भाषणं करू लागलेत, श्रद्धांजली अर्पण करू लागलेत. माझ्या लक्षात आलं, चला ही माणसं जिवंतपणी माणसाला काही मानपान देत नाहीत, पण मेल्यावर मात्र ही उगच हे करतात लोक. एक छान चारोळी सुचली तिथं मला, स्मशानातली चारोळी आहे की सरणावरचं प्रेत भडभड जळते. की सरणावरचं प्रेत भडभड जळते, आणि मेलेल्याचं महत्त्व तेव्हा जगणाऱ्याला कळते. जिवंतपणी त्याला काही कळणार, पण जो माणूस मेला आणि आपण सरणावर त्याचं प्रेत ठेवलं, श्रद्धांजली अर्पण करायला लागले लोक, की मग आपल्याला त्याचं महत्त्व मित्रांनो कळत असते. अशा चारोळ्या लिहित गेलो. लहानपणी अनेक लोक आले बरं का याच्यावर. मी आता विश्वास राजने, नितीन वावळे सर, डॉक्टर भरारी सर, गडदे प्राध्यापक सर, नमस्कार सगळ्यांना, जय बिरसा. मित्रांनो, इतिहासामध्ये एक गांधी हत्येचा धडा होता, आपल्याला माहिती आहे. महात्मा गांधीची जी हत्या केलीत की नाही, त्या धड्यामध्ये एक असा शब्द प्रयोग होता की एका माथे फिरून महात्मा गांधींची हत्या केली. मी त्याच्यावर विचार केला, 4 ओळी लिहिल्या की इतिहासाच्या पुस्तकात गांधी हत्येचा धडा होता. इतिहासाच्या पुस्तकात गांधी हत्येचा धडा होता. तूच सांग इतिहासा, नथुराम कसा वेडा होता. अहो मला सांगा, नथुराम जर वेडा असता तर त्याला महात्मा गांधीच कसा दिसला? त्यानं कोणाला दगड मारले असते, गोटे मारले असते, त्याला बंदूकच कशी दिसली? नथुराम वेडा नव्हता. परंतु इतिहास त्यावेळी लिहिणाऱ्यानं त्याला माथे फिरू, वेडा वगैरे असं काहीतरी लिहायचं, आणि पुढे कोर्टात केस उभं राहिल्याच्यानंतर तो मानसिकदृष्ट्या असा आहे तसा आहे वगैरे असं काही करून काही सजा कमी करणे किंवा काय असेल ते, अशा काही गोष्टी असू शकतात. आपल्याला ते नाकारता येत नाही. वागतकर सर नमस्कार. बळी सर आत्ता आले, वा वा वा, नमस्कार. आणि मग मी अशा चारोळ्या लिहित गेलो. सामाजिक विषयांवरती चारोळ्यासुद्धा मी लिहित गेलो. प्रेमावर तर चारोळ्या लिहिणंच आहे, कारण प्रेमावर ज्यानं चारोळ्या, असं होऊ शकत नाही. सगळ्या कवीनं प्रेमावर चारोळ्या लिहिलेल्याच आहे. तुम्हाला सांगू का, मी कवी हा अत्यंत संवेदनशील मनाचा माणूस असतो, अत्यंत सेन्सिटिव्ह असतो. म्हणजे एखादं गुलाबाचं फूल दिसलं की वाह क्या बात आहे, किती सुंदर फुल आहे, असं तो म्हणतोच, आणि त्यांनी म्हटलंच पाहिजे. त्याच्या संवेदना जागृत असतात. एखादा चालता चालता दुसऱ्या एखाद्या माणसाला जर ठेस लागली आणि तो पडला, तर कवी माणूस हा हरवळून जातो, पटकन धावतो, त्याला उचलून घेतो. अरे बापरे, त्याला लागलं का म्हणतो. इतके संवेदनशील मनाचे ही कवी मंडळी असते. आणि म्हणून मग ही प्रेमावर, दुःखावर, वेदनेवर, साऱ्या गोष्टींवर आपल्या कविता लिहित असतात. आणि म्हणून मित्रांनो, मी एक छान सुंदर कविता लिहिली होती. बऱ्याच वेळा बघा, माझा जरी अनुभव असला तरी बऱ्याच कवींचा आणि बऱ्याच कवी नसलेल्या लोकांचा सुद्धा अनुभव आहे. अनुभव कसा आहे? 4 ओळीत बघा तुम्ही. प्रेमाची कविता आहे. तुझं आपलं नेहमीचंच जवळ येता बावरनं, तुझं आपलं नेहमीचंच जवळ येता बावरनं, कोणी पाहत नसलं तरी पाहिल्यावानी सावरणं. हे प्रियकर प्रियसीचं असते. कोणी असो नसो जरासं जवळ सरकलं की उगाच पोरी आपल्या सावरून सोरून बसतात बिचाऱ्या. तर त्याची एक सुंदर ही चारोळी आहे. शेवटच्या 2 चारोळ्या फक्त या ठिकाणी ऐकवतो, मग कवितेकडे मी वळणार आहे. गावामध्ये मुलगी जेव्हा वयात येते की नाही, तेव्हा बापाला कळत नाही. त्याला वाटते आपली पोरगी आणखीन लहानच आहे.
आपली पोरगी आणखीन लहानच आहे असं समजून तो बिचारा वागत असतो. पण मित्रांनो, फार सुंदर चारोळीच्यावरची आहे की गावाची नजर जेव्हा लेकीवर खिळते, की गावाची नजर जेव्हा लेकीवर खिळते, लेकीचं वय तेव्हा बापाला कळते. तेव्हा बापाला कळते की गावातले सगळे पोट्टे जर साधे पोरीकडे पाहायला लागले, आपल्या लोक येऊन सांगतात की अहो पोरीला त्रास द्यायला पोरं आता लग्न करावं लागते. मग लक्षात येते मला आपली पोरगी उजवलेली आहे, म्हणजे नाती धुती झालेली आहे, लग्नाला आलेली आहे, आपण तिचं लग्न केलं पाहिजे. आणि मग या संदर्भात अशा पद्धतीची माझी एक चारोळी या ठिकाणी आठवलेली होती. मित्रांनो, मी चारोळ्या लिहित गेलो. काही वात्रटही चारोळ्या. आता शिमग्याच्या वेळेस आम्हाला त्यावेळेस कॉलेजला असताना म्हणायचे, धनवे तुम्ही एखादी चारोळी, एखादी अशी कविता काहीतरी करा शिमग्याची, वात्रट फात्रट अशी. ठीक आहे, तसंही करून बघू एखादं, काय विषय आहे का. आणि म्हणून एक चारोळी लिहिली मी. ओठ म्हणाले लालीला, तुझं काही खरं नाही. ओठ म्हणाले लालीला, तुझं काही खरं नाही. ती म्हणे थांब सख्या, आजच मला बरं नाही. हे थोडंसं वात्रट वाटते पण मजेदार आहे. शिमग्याला वगैरे हे ते अशा चारोळ्या मी म्हणायचो आणि मुलांना खूप आवडायच्या. की महादेवाच्या पिंडीवर तू रोज बेल टाकतेस, महादेवाच्या पिंडीवर तू रोज बेल टाकतेस, अगं कळत नाही मला सोडून आणखीन कोणाला मागतेस. अशा चारोळ्या आम्ही लिहायचो आणि छान मस्त मजेदार पोरांना आवडायच्या. मुलं फार डोक्यावर घ्यायचे मला की सर दानवे तुम्ही खूप छान लिहिता वगैरे वगैरे. शेवटची मित्रांनो एक चारोळी तुम्हाला ऐकवतो आणि मग आपण माझ्या दीर्घ कवितांकडे मी येणार आहे. बोर वगैरे असं काही होत असेल तर कोणी सांगते का? आहे ना, व्यवस्थित आहे ना सगळं? गजू म्हणते सुंदर चारोळ्या सर, क्या बात आहे. ठीक आहे गजू, ठीक आहे. विजय चांदेकर सर, शोधत शोधत पोहोचलो शेवटी मामाश्री. अरे काय जावाई, तुमच्यामुळेच तर इथपर्यंत पोहोचलो आम्ही. कवीने हळवेच असले पाहिजे. वा वा, अगदी बरं आहे. आणि प्रमोद वाळके सरांचं तर काय विषय आहे का, त्यांनी गझलेकडे वळवण्याचं कामसुद्धा प्रमोद वाळके सरांनी मला केलेलं आहे. त्यांचं तर नाव मी घेणारच होतो आता, पण आता आलेच ते काही विषय नाही. मित्रांनो, एक शेवटची चारोळी मी तुमच्यासमोर सादर करतो की ज्या चारोळीच्या आधारावरती माझा 1996ला जखम नावाचा हा चारोळी संग्रह मी पहिल्यांदा प्रकाशित केला. त्या संग्रहाला सुद्धा प्राध्यापक माधव सरकुंडे सर जे आहेत ना आपले, त्यांचीच प्रस्तावना आहे. त्यांनीच आग्रह करून मला ते लिहायला लावलेला होता. फार सुंदर चारोळी आहे बघा, तुम्ही मन लावून ऐकलं पाहिजे. की जखमेल्या मनास माझ्या तूच तर जतन होती, की जखमेल्या मनास माझ्या तूच तर जतन होती, घातला तिथेच घाव तू जिथे पहिलीच जखम होती. आज जिथं पहिलीच जखम होती पुन्हा तिनं बिचारीनं आमचा प्रेमभंग केला आणि आमच्या आयुष्यात काही ते प्रेमाची काही गोष्ट यशस्वी होऊ शकली नाही. आणि शेवटी आम्ही तो नाद सोडून दिला आणि त्यावेळी मग 96ला सरकुंडे सरांच्या प्रेरणेनं हा कविता संग्रह बाहेर आला. मित्रांनो, मी आता दीर्घ कवितेकडे येतो. माझ्या सगळ्या कविता ज्या आहेत या कवितेला फुले शाहू आंबेडकरांचा वसा घेऊन ह्या सगळ्या कविता आहेत. मी तुम्हाला मगाच सांगितलं, मी जसं जगलो वागलो अशा पद्धतीच्या कविता आहेत. गरिबीतून आलेले आपण सगळेजण माणसं. कविता म्हणजे नेमकं काय असतं? मी जसं मगाच सांगितलं तसं कवितेतून कविता म्हणजे नेमकं काय असते याविषयी मी बोलणार आहे, सांगणार आहे तुम्हाला. कविता आणि कवी सर्व अंगाने सादरीकरण होत आहे सर. बरोबर. अंगाने म्हणजे शरीरानं सुद्धा होते बरं का. मी कलाकार माणूस आहो, असा हालतो डुलतो, मान हलवतो, हात असे तसे करतो वगैरे वगैरे. ठीक आहे. संतोषही आला गारुळे, वा वा वा. कविता सादर करतो. उत्कट भावभावनांचा रसपूर्ण आविष्कार असते म्हणे कविता. उत्कट भावभावनांचा रसपूर्ण आविष्कार असते म्हणे कविता. भल्या बुऱ्या संवादांचा सार असते म्हणे कविता. नल दमयंतीचा वियोग असते कविता. मिळमिळीत सौभाग्याचा भोग असते कविता. नल दमयंतीचा वियोग असते कविता. मिळमिळीत सौभाग्याचा भोग असते कविता.
दुःखितांचा चिरंजीव अभंग असते कविता, कवी नसतो एकाकी त्याच्या संग असते कविता. पोटासाठी भटक्यांची पायपीट असते कविता, पोटासाठी भटक्यांची पायपीट असते कविता. अहो भक्तासाठी विठ्ठलाची वीट असते कविता. सावत्याचा मळा कविता, कोकिळेचा गळा कविता. सावत्याचा मळा कविता, कोकिळेचा गळा कविता. गाईला वासराचा लळा असते कविता. कविता नसते विशिष्ट विषयाची बटीक कधी, कविता नसतेच विशिष्ट विषयाची बटीक कधी. कविता देशावर होते, कविता वेशावर होते. कविता देशावर होते, कविता वेशावर होते. प्रियशीच्या चुरगाळलेल्या केसावरही होते. दऱ्या खोऱ्यात पाझरणाऱ्या झऱ्यागत येते कविता. सर्वांचे स्वागत करतो सर, तुम्ही केले मी करतो, वा 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 वा. पण कविता मी सादर करत असताना, मी कृपा करून माफ करा, कविता सादर करत असताना मी मध्ये तुम्हाला बोलणार नाही. कविता देशावर होते, कविता वेशावर होते. प्रेयसीच्या चुरगाळलेल्या केसावर होते. दऱ्याखोऱ्यातून पाझरणाऱ्या झऱ्यागत येते कविता. दऱ्याखोऱ्यातून पाझरणाऱ्या झऱ्यागत येते कविता. मायेचा ऊर फाडून वाहावा वात्सल्याचा महापूर तशी वाहत येते कविता. बापाच्या घामाचा टपकावा थेंब ना थेंब तशी ओळते कविता. शब्द न शब्द कागदाच्या कपाळावर. बापाच्या घामाचा थेंब न थेंब टपकावा थेंब ना थेंब तशी ओळते कविता. शब्द न शब्द कागदाच्या कपाळावर. कविता कर्मावर बोलते, कविता धर्मावर बोलते, कविता प्रेमावर बोलते आणि रिकाम टेकड्या तकलादूंच्या श्रमावरही बोलते कविता. अत्याचारांची चिरफाड असते कविता. अहो भल्या भल्यांचा पर्दा फाड असते कविता. अत्याचारांचा चिरफाड असते कविता. भल्या भल्यांचा पर्दा फाड असते कविता. अनुभवाच्या कानशीवर शब्दांना धार लावते कविता आणि अन्याय अत्याचारांवरचा वार असते कविता. मित्रांनो, काय असते कविता? काय असते कविता? कविता घालते दुःखितांच्या दुःखांवर फुंकर. कविताच असते सृजनशीलतेचा एक अंकर. कविता चढवते सृष्टीला अलंकार. कविता चढवते सृष्टीला अलंकार. कविताच करते विकृतींचा धिक्कार. कवीनीच शृंगारली आहे ही सृष्टी. कवीनीच शृंगारली आहे ही सृष्टी. कवीलाच असते सूर्याकडे पाहण्याची दृष्टी. कवीनीच गायले आहे या निसर्गाचे पाळणा गीत. कवीनेच गायले आहे या निसर्गाचे पाळणा गीत. त्यांनीच वाटल्या या सृष्टीच्या ढुंगणाखालच्या घुगुऱ्या अख्ख्या विश्वाला. कवीनीच गायले आहे निसर्गाचे पाळणा गीत. त्यांनीच वाटल्या या सृष्टीच्या ढुंगणाखालच्या घुगुऱ्या अख्ख्या विश्वाला. विश्वाचे नामकरण करून कवीनेच या शीतलग्रहाला चंद्र म्हटलं. कवींनीच या शीतलग्रहाला चंद्र म्हटलं. तप्तग्रहाला सूर्य म्हटलं. अहो जीव जगतात ज्या सृष्टीवर त्या सृष्टीला पृथ्वी म्हटलं. हल्ली या सूर्यकुलात बरा जगतो. हल्ली या सूर्यकुलात बरा जगतो. नाही तर मित्र हो मेलो असतो मैथुनातच समाधान मानून. किड्या माकोड्यांसारखा मेलो असतो मैथुनातच समाधान मानून किड्या माकोड्यांसारखा. अशी ही कविता असते मित्रांनो. माझ्या मते कवितेच्या संदर्भातलं हे सगळं आहे. हां चांदेकर सर, विश्लेषणात्मक कवितेच्या अनेक रूपाला हात घातला. वा वा वा, धन्यवाद. आता काय जावाई का जेवढं सुचते जसं सुचते तसं आपण लिहित जातो. कविता ही असते मित्रांनो. कवितेचा ढंग, कवितेचा रंग, कविता मांडणं, कविता लिहिणं, कवितेचा एक 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 वेगळ्या पद्धतीचा फॉर्म असतो. आणि म्हणून माझ्या मते जर मला जे काही कविता वाटली ती कविता मी तुमच्यासमोर मांडलेली आहे. मुक्तछंद हा माझा आवडीचाच प्रकार आहे आणि माझ्या आवडीच्या मुक्तछंदातला प्रकार खूप जणाला तो आवडतो. अगदी म्हणजे अगदी आमचे बांदेकर सर फार मोठे लेखक आहेत तिकडे कोकणात रत्नागिरीत. त्यांच्यापासून ते आमच्या चंद्रपूर मधल्या मित्रांपर्यंत आमच्या सगळ्या लोकांना मुक्तछंद प्रकार खूप आवडतो. आणि म्हणून मी तुम्हाला आज खास करून मुक्तछंदाच्याच कविता आणलेल्या आहेत. माझं एक गाव असं आहे, पुसद तालुक्यामध्ये हर्षी नावाचं माझं गाव आहे. गाव वसलं तेव्हापासून जातीय दंगा नाही.
आणि किती वर्षापासून ते गाव असलं हे कोणालाच माहिती नाही. त्या गावावरची फार सुंदर कविता आहे, मन लावून आहे का. गावात शीर्षक आहे मुखवटा नसलेलं गाव. कवितेचं शीर्षक आहे मुखवटा नसलेलं गाव. देव्हाऱ्यातले देव नाचवतो खैरूभाई देऊक धरल्या दिशी. लग्नात देऊक धरतात आमच्या आदिवासी समाजामध्ये. घ्यारेव रे घ्यारेव निघतो लग्नाच्या अगोदरच्या दिवशी. त्या दिवशी देव नाचवतात. तर ते हिंदूंच्याही लग्नात देव नाचवतात, पण हा नाचवणारा माणूस आमचा खैरूभाई राहते मुसलमानाचा. फार मस्त गाव आहे आमचं. देव्हाऱ्यातले देव नाचवतो खैरूभाई देऊक धरल्या दिशी, तेव्हा त्याचा पैगंबर आणि याचा ईश्वर दिसतो मला गळा भेट घेताना. काही जातीभेद नाही. देव्हाऱ्यातले देव नाचवतो खैरूभाई देऊक धरल्या दिशी, तेव्हा त्याचा पैगंबर आणि याचा ईश्वर दिसतो मला गळा भेट घेताना. त्याच्या ठेक्यावर गळून पडते कुलुषित मनातली मंदिर मस्जिदमधली फुटीरवादी दिवार. खैरूभाई नाचते, त्याचा ठेका असते ते. त्याच्या ठेक्यावर गळून पडते कुलुषित मनातली मंदिर मस्जिदमधली फुटीरवादी दिवार. मस्तान रांग लावतो भाविक भक्तांच्या देवदर्शनाची. मस्तान मुसलमान आहे, पण देवाच्या मंदिरामध्ये दर्शनासाठी गर्दी झाली की तो लाईन लावते ती. असा माणूस आहे तो. मस्तान रांग लावतो भाविक भक्तांच्या देवदर्शनाची, तेव्हा त्याच्या अंगावर कुंकू गुलाली धुरळा झटकतो तो झुरळासारखा. त्याला काही वाटत नाही गुलालन बिलान पडला त्याचा. हे झुरळासारखं झुटकते. काय धर्म बिर्म गोष्टी वेगळ्या आहेत, ते सगळे आपण सारखे आहोत. मस्तान रांग लावतो भाविक भक्तांच्या देवदर्शनाची, तेव्हा त्याच्यावरचा कुंकू गुलाली धुराळा झटकतो तो झुरळासारखा. नसते त्याच्या चेहऱ्यावर इस्लामिक कट्टरवादाचा अंधुकसा हर्रा पापुद्राई. नसते त्याच्या चेहऱ्यावर इस्लामिक कट्टरवादाचा अंधुकसा हर्रा पापुद्राई. असा तो असं ते आमचं गाव आहे. आमच्या गावामध्ये तो चोखा बौद्ध समाजाचा. तो चोखा पोटाशी घट्ट धरून कावडकाठी नाचवतो बेभान. हिंदूची कावडकाठी बौद्धाचा माणूस नाचवते. तो चोखा पोटाशी घट्ट धरून कावडकाठी नाचवतो बेभान. त्याचा चेहरा शिकवतो मला समतेचं संविधान. तो चोखा पोटाशी घट्ट धरून कावडकाठी नाचवतो बेभान. त्याचा चेहरा शिकवतो तेव्हा मला समतेचं संविधान. अहो हऱ्या नाऱ्या धरतात गुलाब मामूच्या मोहरमी सवारीच्या जुलुसाचा ताल. हाऱ्या नाऱ्या धरतात गुलाब मामूच्या मोहरमी सवारीच्या जुलुसाचा ताल. तेव्हा कित्येक अडले नडले तुकाराम ज्ञानेश्वर सवारीचे पाय धरतात हुकुमीच्या श्रद्धेच्या पल्याड जाऊन. गावाच्या चेहऱ्यावर नसतो मजहब के लिए वा गर्व से कहोचा कुठलाही आविर्भाव. गावाच्या चेहऱ्यावर नसतो मजहब के लिए वा गर्व से कहोचा कुठलाही आविर्भाव. हे सर्वरंगी समभावी गाव. गावच्या रस्ते गल्ली बोळीलाही नसतो कुठलाच धार्मिक एकांकी मुखवटा. गावातल्या रस्ते गल्ली बोळीलाही नाही कुठल्याच धार्मिक एकांगीपणाचा मुखवटा. मक्का मदिना काशी मथुरा विहार चर्च गुरुद्वारा विसावतात एकाच मांडीला मांडी लावून. नाथा खोदतो कबर. नाथा हिंदू आहे, कबर मुसलमान. नाथा खोदतो कबर आणि रशीद रचतो सरण. नाथा खोदतो कबर आणि रशीद रचतो सरण. अरे सगळ्यांचेच असते राजा सारखेच जन्म मरण. धर्माधिष्ठित औत पेरू शकले नाहीत विषवल्लीचे कडवट बियाणे अजून इथे. धर्माधिष्ठित औत पेरू शकले नाहीत विषवल्लीचे कडवट बियाणे अजून इथं. आणि मी तर खोतोच आहे मनातल्या रानात सहिष्णुतेचे बीज. मनातल्या रानात सहिष्णुतेचे बीज. असं एक व्यवस्थेवर जात धर्म पंथ भाषा हे विनाकारांचे भेदभाव असं जे करून जी लोकांना वागतात राहतात
त्याच्यासाठी खऱ्या अर्थानं जर आदर्श घ्यायचा असेल आमचं गाव, आम्ही माझं नाही म्हणत, माझंच म्हणून नाही, सगळ्यांचंच, सर्वांचे मार्गदर्शक प्राध्यापक माधव सरकुंडे सर आपल्या तालमीतले. हो हो, बिलकुल बिलकुल, काही विषय नाही. मित्रांनो, आरक्षणाची लढाई नावाची कविता लिहिण्याची गरज म्हणजे मला, आपल्या आदिवासी समाजामध्ये खोटे जातीचे दाखले घेऊन अनेक लोकांनी घुसखोरी केली. त्यांनी अनेक लोकांनी मेडिकल इंजिनिअरिंगच्या चांगल्या चांगल्या नोकऱ्याला हे लोक लागलेले आहेत. त्याच्यामुळं ओरिजिनल जी आदिवासी मंडळी आहे. सर नमस्कार. बापरे सर, सरकुंडे सर आले म्हणजे काय विषय आहे गावात, आता खूप मजा येणार आहे. घुसखोरी झाली, खोटे दाखले घेतले लोकांनी आणि नोकऱ्या पटकरल्या. मोर्चे प्रचंड काढले, आम्ही साऱ्या महाराष्ट्रभर मोर्चे काढलेत. त्यावेळी ही मोर्चाची कविता मोठी सुंदर कविता माझ्या लेखणीतून बाहेर आली. आरक्षणाची लढाई. दऱ्याखोऱ्यात वाड्यापाड्यांमध्ये घुमद्यात मूळ मालकी हक्काचा जाहीरनामा. दऱ्याखोऱ्यात वाड्यापाड्यात घुमद्या मूळ मालकी हक्काचा जाहीरनामा. चेतावणी नाही तरी चेतवत जा वस्तीतले अंडेल पोहरं. मग पेटलीच पाहिजे पोहरं. दऱ्याखोऱ्यात वाड्यापाड्यात घुमद्या मूळ मालकी हक्काचा जाहीरनामा. चेतावणी नाही तरी चेतवत जा वस्त्यातले अंडेल पोहरं. रिचवा आत्मजागृतीचे ढग रानपुत्रांच्या धमन्या धमन्यात. रिचवा आत्मजागृतीचे ढग रानपुत्रांच्या धमन्या धमन्यात. अरे या रांगड्या तंगड्यात भरा ठासून अन्यायाच्या विरुद्धचा सूड. अरे या रांगड्या तंगड्यात भरा ठासून अन्यायाच्या विरुद्धचा सूड. ताऊन सज्ज ठेवा म्हणावं बलदंड बाहुत त्यांच्या तीरकमठे. बोगसांचे आणि घुसखोरांचे बोगसांचे आणि घुसखोरांचे बेचिराख करू गड असे शिकवा समीकरण पोट्ट्या सोट्ट्यांना. बोगसांचे आणि घुसखोरांचे बेचिराख करू गड असे शिकवा समीकरण पोट्ट्या सोट्ट्यांना. आदिम अस्मितेच्या अस्तित्वाची होऊन जाऊ द्या लढाई एकदाची आरपार. आदिम अस्मितेच्या अस्तित्वाची होऊन जाऊ द्या लढाई एकदाची आरपार. सावधान सावधान आरक्षणासाठी रणांगण पेटणार आहे. सावधान आरक्षणासाठी रणांगण पेटणार आहे. प्रिय मी मोहोर होऊन बिगुल वाजवतो. प्रिय मी मोहोर होऊन बिगुल वाजवतो. तू रणांगणाच्या परतीचे दार तोवर बंद कर. तू रणांगणाच्या परतीचे दार तोवर बंद कर. आणि अशा पद्धतीनं आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांनी हा लढा, प्राध्यापक सरकुंडे सर, प्राध्यापक पुरके सर, मोघे साहेब, इकडे धनचकर सर, अशी अनेक मंडळी, त्यावेळी आमदार वगैरे, ही सगळी मंडळी या लढ्यामध्ये अग्रेसिव्ह होती. त्यांनी बौद्धिक लढा फार समर्थपणे लढला आणि आम्ही कार्यकर्ते म्हणून त्यांच्या पाठीशी राहून फार मोठा लढा आम्ही त्यावेळी उभा केला. आणि म्हणूनच मित्रांनो आज ही घुसखोरी आहे ती थांबते आहे. मरसकोले सरांनी तिकडे कायदेशीर न्यायालयीन लढला आणि या सगळ्यांच्या लढ्याचा परिपाक म्हणून आज घुसखोरी थांबलेली आहे. मित्रांनो, आपल्या ज्या वाड्या आहेत, आदिवासींची वस्त्या आहेत, या वस्त्यांची दुर्दशा का झाली, कोणी ही दुर्दशा केली, हे सगळं पाहिल्याच्या नंतर माणसाचं मन उद्विग्न होते. आणि म्हणून आत्ताची जी नवीन पिढी आहे, ही नवीन पिढी आता ह्या साऱ्या गोष्टी सहन करणार नाहीत. होणारा अन्याय अत्याचार ते सहन करणार, ती पेटून उठतील लोक, हे सगळे लोक लक्षात घ्या. आणि त्याच पार्श्वभूमीवर एक सुंदर कविता मी तुमच्यासमोर सादर करतो आहे, मुक्तछंदातलीत. कुणी लादली ही अवदसा. मित्रांनो, एक आता सांगतो आहे की ह्या ज्या कविता मी आता तुमच्यासमोर 1, 2, 4, 5, 6 कविता तुमच्यासमोर मांडतो आहे, ह्या साऱ्या कविता माझ्या येणाऱ्या आगामी कविता संग्रहातल्या आहेत. अस्वस्थ मनाचे बंड असं मी सध्या तात्पुरतं त्याला नाव दिलं आहे, पण प्राध्यापक सरकुंडे सरांची त्याला प्रस्तावना आहे आणि त्यांना मी तसे पूर्ण अधिकार दिले आहेत. नाव वगैरे काय ठेवायचं, काय प्रस्तावना आहे ती आता लिहितीलच किंवा झाली असेल. त्याच्यातल्याच ह्या सगळ्या कविता आहेत. कवितेचं शीर्षक आहे कुणी लादली ही अवदसा. ह्या मूक बधीर झोपड्या अंध विकलांग वासाटे. ह्या मूक बधीर झोपड्या अंध विकलांग वासाटे. उपासी ढोले
भुक्या कंगाल कणग्या आणि तहानलेल्या कासावीस बिनग्या. ह्या मूकबधीर झोपड्या, अंध विकलांग वासाटे, उपासी ढोले, भुक्या कंगाल कणग्या, तहानलेल्या कासावीस बिनग्या. अहो हे सुतकी अंगण, अवदसचं आक्रंदन, धडधडीत वैधव्यच किंवा सगळं असूनही बी आम्हाला काही मिळणं. हे सुतकी अंगण, अवदसेचे आक्रंदन, धडधडीत वैधव्यच की. कुणी नागवले या वस्त्या वस्त्यांचे चिराऊ वैभव. कुणी नागवलेत या वस्त्या वस्त्यांचे चिराऊ वैभव. कोण्या एका सत्तेश्वरांनी भोगला म्हणे वनभोग फक्त 4 दिस. राम वनवासात गेला होता ना, त्याचा संदर्भ आहे. कोण्या एका सत्तेश्वराने भोगला म्हणे वनभोग 4 दिस. धरती आजीच्या चवलेल्या वनफळांची चाखली चव. किती व्हायला पुळका, किती व्हायला पुळका. आणि त्रिकालाबाधित बहाल केले लोकांनी त्याला देवपण. आम्ही आधी मूळ निवासी जगतोय म्हणे पूर्वजन्मी पापाने लादलेल्या करंटेपणात अनादि अनाथ काळापासून. खोटं जगतात लोक. आम्ही आधी मूळ निवासी जगतोय म्हणे पूर्वजन्मी केलेल्या पापाने लादलेल्या करंटेपणात अनादि अनाथ काळापासून. अरे बाबांनो, लटक्या परंपरांचे कळस वाहणार नाहीत आता नवजात डोकी भविष्यात. लक्षात ठेवा, भविष्यातले पोरं हे मानणार नाहीत आता. लटक्या परंपरांचे कळस वाहणार नाहीत नवजात डोकी भविष्यात. काळोखाचे पदर फाडून उजेडाशी तह करणारे प्रसावेत हात. ह्या झोपड्यांना लागतायत डोहाळे तसे. गवार खायची माती तशी पुस्तकं खात आहे वस्ती. गर्भार खायची माती तशी पुस्तके खात आहे आमची वस्ती. गल्लो गल्लीच्या धमन्या धमन्यात धुमसत आहे आग. गल्लो गल्लीच्या धमन्या धमन्यात घुमसत आहे आग. इथल्या गाभरांची पेटती मन व्यवस्था पालथी पाडणार आहेत आता. इथल्या गाभरांची पेटती मन व्यवस्था पालथी पाडणार आहेत आता. कोणत्या सांघिक तीर्थप्रसादानं शमवणार आहात या वस्तीतले धगधगणारे निखारे? कोणत्या सांघिक प्रसादाने शमवणार आहात या वस्तीतले धगधगते निखारे? भविष्यातली जी काही पिढी आहे ती भविष्यातली पिढी मित्रांनो मागच्या पिढीसारखी आता हे सगळं लोकांचा अन्याय अत्याचार जे असेल, सांस्कृतिकदृष्ट्या का लादलेली गुलामी असेल, धार्मिक दृष्टी लादलेली जी गुलामी असेल, ही काही आता भविष्यात सहन करणार नाही. तुमचं वैचारिक ओझं आता आम्ही आमच्या डोक्यावर घेऊन फिरणार नाही. अशा पद्धतीची आता ही मंडळी यायला लागली आहे. मला वाटते शेवटच्या मुक्तछंदातल्या 2 कविता तुम्हाला अत्यंत खूप चांगला संदर्भ असलेली आशय असलेली ही कविता तुमच्यासमोर मी मांडणार आहे. सर मित्रांनो, आपले बरेच शेतकऱ्यांची मुलं आपली आदिवासींची असो की कोणाची असो, ती शिकली. लोकांनी आईवडिलांनी खूप मेहनत करून शिकवलं, बिचाऱ्यांनी सालं महिने धरली, रोजंदारी केली, शिकवलं. अरे तुम्हाला नोकऱ्या लागल्या, तुम्ही शहरात आलेत, तुम्ही कमावायला लागले, 4 पैसा तुमच्याजवळ आलात, तुम्ही कसं वागलं पाहिजे? आणि म्हणून मित्रांनो या विषयावरची एक कविता, माझी सुंदर कविता, मला ती खूप आवडते. मला वाटते सरकुंडे सरांना सुद्धा ही कविता खूप आवडेल, कारण त्यांना सुद्धा मागे त्यांनी मला असे म्हणाले होते की ही कविता तुमची खूप खास आहे, खूप खास आहे, मला खूप आवडते, मन लावू नका. तू आता कवितेचं शीर्षक आहे शहराळलेले खेडूत कर्मचारी. शहराळलेले खेडूत कर्मचारी. तू गाडीग्रस्त, तू माडीग्रस्त, तू साडीग्रस्त, तू मदमस्त. तू गाडीग्रस्त, तू माडीग्रस्त, तू साडीग्रस्त, तू मदमस्त. शहराच्या चंगळवादी चोळीत मुळी झालेला. काय आमचे लोक नोकरीला लागले, इकडे शहरात आले, गाडी घोडी बायकोची साडी, तिकडं काहीच नाही, तिकडे गावाकडे काय व्हायचं ते काय खरं नाही. असे सुचलं सर की तू गाडीग्रस्त, तू माडीग्रस्त, तू साडीग्रस्त, तू मदमस्त. शहराच्या चंगळवादी चोळीत मोळी झालेला.
आताशा ऐकायला येत नाही तुला मुक्या वस्तीतल्या सुक्या झोपड्यांच्या आर्त हाका. आताशा ऐकायला येत नाही तुला मुक्या वस्तीतल्या सुक्या झोपड्यांच्या आर्त हाका. दिसत नाहीत तुला भगोऱ्यांची वाट पाहत विझत चाललेल्या वांझ चुली. दिसत नाहीत तुला भगोऱ्यांची वाट पाहत विझत चाललेल्या वांझ चुली. अरे अरे कुणाची बाज कोरडीत जणत असत, झोपडीचं वासाट खावंदानं कणत असत. अरे कुणाची बाज कोरडीत जणत असेल, झोपडीचं वासाट खावंदानं कणत असेल. कर्जाच्या बंडाटीवर टांगलेलं बापाचं काळीज बघ. कर्जाच्या बंडाटीवर टांगलेलं बापाचं काळीज बघ. मायचा ऊर फाटून चूर झालाय बघ. गावचा हरेक रस्ता बेसूर झालाय बघ. कर्जाच्या बंडाटीवर टांगलेलं बापाचं काळीज बघ. मायचा ऊर फाटून चूर झालाय बघ. गावचा हरेक रस्ता बेसूर झालाय बघ. तुझी वाट पाहतायत रे गावातले मोडके तोडके देह. तुझी वाट पाहतायत रे गावातले मोडके तोडके देह. पारावर अखरावर आठवडी बाजारातल्या चावडीवर. पारावर अखरावर आठवडी बाजारातल्या चावडीवर तू धावत सुटलास. तू धावत सुटलात शहराच्या झगमगाटा पसरो आणि शहरच झालास नखशिखांत. तू धावत सुटलात शहराच्या झगमगाटा पसरोक आणि शहरच झालास नखशिखांत. मला माहिती आहे पोरा, मला माहिती आहे पोरा, शहराच्या दरेक बुबुळाला राहिला आहे भौतिकी गर्भ हल्ली. मला माहिती आहे पोरा, शहराच्या दर एक बुबुळाला राहिला आहे भौतिकी गर्भ हल्ली. तरी जमेल तर बघ एकदा येऊन, तरी जमेल तर बघ एकदा येऊन. अरे गावच्या प्रत्येक वाटांनी डोळ्यात आणलाय प्राण तुझी वाट पाहण्यासाठी, तुझी वाट पाहण्यासाठी. मित्रांनो, आपण कर्मचारी झालो, शहरात आलो, साडी माडी ते काय गाडी सगळ्यामध्ये आपण मग्न आहोत. अरे घरी मायबाप म्हातारे आपली वाट पाहत आहेत, आपलं गाव वाट पाहत आहेत. आपले भुके कंगाल असलेले जे काय आपले सहकारी असतील, गावातले मित्रमंडळी सोयरेधारी सगळे वाट पाहत. पण आपण पाठ फिरवली. बाप मेला तरी लोक गावाकडे जात नाहीत किंवा गेले नाहीत, अशी उदाहरणं आमच्यासमोर आहेत. पण आता काय सर, काय बोलावं आता, म्हणजे कठीण काम आहे. म्हणून मित्रांनो, गावाकडची काळजी घेतली पाहिजे, आपल्या माणसाची काळजी घेतली पाहिजेत. आणि म्हणून अत्यंत पोट तिडकीनं मी ती कविता लिहिलेली. मुक्तछंदातली शेवटची कविता मी या ठिकाणी सादर करतो. फारसा वेळ तुमचा घेणार नाही. शेवटची मुक्तछंदातली आणि कर्मचाऱ्यावरच मी ही कविता आत्ता तुम्हाला सादर केलेली. आताची ही कवितासुद्धा कर्मचारीच्या जिव्हाळ्याच्या विषयाची आहे, पण ही खूप गाजलेली कविता आहे. मी अनेक कवी संमेलनांमध्ये ही कविता म्हटलेली आहे. अक्षरशः या कवितेनं म्हणजे रसिकांनी ऐकणाऱ्यांनी मला डोक्यावर घेतलं. फार सुंदर कविता आहे ही सुद्धा. कविता जिव्हाळ्याचा विषय आहे ना. ही कविता म्हणजे कर्मचाऱ्यांच्या जिव्हाळ्याचा कसा विषय आहे बघा तुम्ही, आणि शेतकऱ्याच्याही जिव्हाळ्याचा कसा विषय आहे बघा तुम्ही. आता कवितेचं शीर्षक आहे 7वं वेतन आयोग. फार मस्त कविता, काही नाही ऐकलेली असेल कदाचित, तरी ऐकून घ्या. 7वं वेतन आयोग. वाळक्या खळ्यासारखे भेगाळलो साहेब, वाळक्या कळ्यासारखे भेगाळलो साहेब. दारिद्र्याच्या चिमकुऱ्यानं रक्ताळलो साहेब. नको तिथे 70ीत वाकलोय बी साहेब, आणि कर्जाच्या ओझ्याखाली झाकलोय बी साहेब. वाळक्या खळ्यासारखे भेगाळलो साहेब, दारिद्र्याच्या चिमकुऱ्यानं रक्ताळलो साहेब. नको तितके 70ीत वाकलोही साहेब, आणि कर्जाच्या ओझ्याखाली झाकलोय बी साहेब. काम नाही दाम नाही हक्काचं आखर नाही, काम नाही दाम नाही हक्काचं आखर नाही. ईदभर पोट त्याला टीचभर भाकर नाही. साहेब तुमचं बरं आहे, साहेब तुमचं बरं आहे, तुमचं सारं खरं आहे. साहेब तुमचं बरं आहे, तुमचं सारं खरं आहे. तुमच्यासाठी 7वा आयोग आणि आमच्यासाठी आसवांचा योग आहे साहेब. काय करता साहेब,
काय करता साहेब, आमचे लक्तर लोंबत आहेत. काय करता साहेब, आमचे लक्तर लोंबत आहेत आणि फीसाठी पोरांचे दप्तर झोंबत आहेत. अहो काय करता साहेब, आमचे लक्तर लोंबत आहेत आणि फीसाठी पोरांचे दप्तर झोंबत आहेत. अहो बोंड्याला आळ्या पडल्या, जेवाऱ्या बी काळ्या पडल्या. अहो बोंड्याला आळ्या पडल्या, जेवाऱ्या बी काळ्या पडल्या आणि हातचा घास गळून पडला आणि सुकल्या तोंडीवळ्या पडल्यात. काल माझ्या वांग्याचा भाव 1 रुपया पाव केला साहेब. काल माझ्या वांग्याचा भाव 1 रुपया पाव केला. अहो तहसील इथल्या साहेबानं त्याच्यात बी भाव केला. आमचा कोणीच हात नाही, आमचा कोणीच हात नाही, आमचा कोणीच पाय नाही. अहो दिल्लीमध्ये पाणावणारी आमची कोणतीच गाय नाही. आमच्या धगीवरच तर तुमचं सगळं शिजते साहेब, आमच्या धगीवरच तर तुमचं सगळं शिजते. अहो वस्तीतलं पोट्ट साहेब उपाशीच निसते. तुमचं सारं मस्त आहे, तुमचं सारं मस्त आहे आणि आमचंच रक्त सस्त आहे. तरी बी साहेब चालता का जेवायला, तरी बी साहेब चालता का जेवायला. अहो कळण्या कोंड्याच्या भाकरी संग बिना तेलाचं बेसन आहे. काय गरीबाला हसता साहेब, तुम्हाला तर 7वं वेतन आहे. तुमचं कधी वाळत नाही, तुमचं कधी वाळत नाही, तुमचं कधी चिभळत नाही, तुमचं कधी वाळत नाही, तुमचं कधी चिभळत नाही. अहो पिकायचं तर दूरच साहेब, आमचं कधी गाभळतही नाही. मी जिथून आलो तिथं झुपत धुपत जगतात माणसं, मी जिथून आलो तिथं धुपत जगतात माणसं. अहो अनावर वेदनांनी धुपत जगतात माणसं. ओल्या लाकडासारखे पुरे जळतही नाहीत आणि ओल्या लाकडासारखे पुरे विझतही नाहीत. औषध पाण्यासाठी साहेब म्हातारं मोह झुरलं, औषध पाण्यासाठी साहेब म्हातारं मोह झुरलं. अहो बिना अन्ना पाण्याचं कोरडूनच काल मरलं. दफनाची सोय केली साहेब, आमच्या जातीचं स्मशान आहे. दफनाची सोय केली साहेब, आमच्या जातीचं स्मशान आहे. कफनाचं तेवढं बघा ना साहेब, तुम्हाला तर 7वं वेतन आहे. कफनाचं तेवढं बघा ना साहेब, तुम्हाला तर 7वं वेतन आहे. अशा पद्धतीनं मित्रांनो, हे 7व्या वेतनावरची एक अप्रतिम चांगली कविता आहे, जी मलाही खूप आवडते आणि एक साहित्य संमेलनामध्येही गाजलेली एक कविता. न राहून आता जाता आता एक शेवटची कविता या मोर्चाची तुमच्यासमोर सादर करतो. आपले कार्यकर्ते नेते फार नम्र आहेत, म्हणजे मोर्चाची मेहनत आम्ही जीवतोड घेतली. अहो ऊन नाही, वारा नाही, पाऊस नाही, जीवाची कदर नाही, सगळं 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 केलं आणि नेत्याने वेळेवर येऊन काय करतात बघा. फार मस्त कविता आहे, मोर्चा कविता. बेसावध राहून कसं चालन साहेब, म्हणून आम्ही युद्ध पातळीवर केली तयारी मोर्चाची. बेसावध राहून कसं चालेल साहेब, म्हणून आम्ही युद्ध पातळीवर तयारी केली साहेब मोर्चाची. बाल्यानं बालीनं वाटलेत पत्रक माणसा परत, बाल्यानं बालीनं वाटलेत पत्रक माणसा परत. बुढ्यानं बुढीनं तर चिपकवलेत पोस्टर सरकारी इमारतीच्या सार्वजनिक भिंतीवर. सोडले नाहीत सुलभ शौचालयाच्या भिंतीसुद्धा. मी अन बालीच्या मायनं घेतल्या वाड्या पाड्यात जाऊन येटाळ सभा जिन्या मरण्याच्या मुद्द्यावर साहेब. मी अन बालीच्या मायनं घेतल्या वाड्या पाड्यात जाऊन येटाळ सभा जिन्या मरण्याच्या मुद्द्यावर पदर मोड करून प्रचार केला साहेब, पदर मोड करून प्रचार केला साहेब. अहो आमचं भविष्यच हिरावल्या जाणार म्हटल्यावर तहान भूक विसरून वस्त्या वस्त्यातली मनं पेटवली साहेब. अहो आमचं भविष्यच हिरावलं जाणार म्हटल्यावर तहान भूक विसरून वस्त्या वस्त्यातली मनं चेतवली साहेब. अहो साहेब, शत्रूला कमजोर समजण्याचा येडपटपणा कसा करता येईल आपल्याला. अहो साहेब, शत्रूला कमजोर समजण्याचा येडपटपणा कसा करता येईल आपल्याला. मोर्चाच्या रांगेत बायकोनं धरलं बॅनर उजव्या हाती, मोर्चाच्या रांगेत बायकोनं धरलं बॅनर उजव्या हाती.
मी मात्र उजवा हात मोकळा ठेवला घोषणा देण्यासाठी. पाहता पाहता पोलिसांनी मोर्चा अडवला. पाहता पाहता मोर्चा पोलिसांनी अडवला साहेब. आणि साहेब डायरेक्ट तुम्हीच दिसला मंत्र्याला निवेदन देताना, मोर्चाला संबोधन करताना. टीव्ही पेपरातल्या रकान्यातही तुम्हीच झळकलात श्रेय घेताना. आमचं तर नावही नाही गावही नाही. हे गणित तुम्हाला जमते कसं साहेब? हे गणित तुम्हाला जमते कसं साहेब? पण साहेब काल परवा घुसखोरांनी पुन्हा आघाड्यात तैनात केल्यामुळे, काल परवा घुसखोरांनी पुन्हा आघाड्यात तैनात केल्यामुळे तुमच्यासारखे आरक्षणाचे पहारेकरी डायरेक्ट मोर्चाच्या नेतृत्व करायला जर येतील आणि ऐन वेळेला बेसावत राहतील तर तुम्हाला षंढ म्हणू नये तर काय म्हणावे साहेब? तुम्हाला षंढ म्हणू नये तर काय म्हणावे? मला वाटते वेळ भरपूर झाला. ठीक आहे, मी गझल घेतो मित्रांनो. 1 2 3 गझल फक्त तुमच्यासमोर सादर करतो. गझल हा तांत्रिक प्रकार आहे. तो त्याचं एक वेगळ्या पद्धतीचं म्हणजे तंत्र आहे. मी गझल म्हणजे काय वगैरे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी मी आता तुम्हाला सांगत बसत नाही. फक्त ज्यांना कोणाला गझल लिहायची असेल, आपल्याला कोणाला तर शक्य असेल मार्गदर्शन पाहिजे असेल, आम्ही गझलकार म्हणून करतो. मित्रांनो, आदिवासींमध्ये आपल्या कविता तर खूप लिहितात, परंतु माझ्या म्हणजे किरण कुमार कुमरे मडावी आणि तुमचे विजयकुमार आमचे चांदेकर डिग्रसवाले, मी आहे, आम्ही 2-4 लोक या गझलेकडे काही दिवसापासून वळलेलो आहोत. गझल काय आहे काय नाही ते एखाद्या वेळेस वेगळा आपला विषय होईल. लक्षात घ्या, फक्त लक्षात घ्या, गझल आणि कवितेत खूप फरक आहे. कवितेमध्ये सलग एकच विषय घेऊन आपण लिहितो, गझलेमध्ये तसं नसतं. गझलेमध्ये प्रत्येक विषय, प्रत्येक शेरचा विषय वेगळा असतो. 5 शेरची गझल असेल तर 5 विषय तुम्ही घेऊ शकता. एक मृत्यूवर, दुसरा जन्मावर, तिसरा राजकारणावर, चौथा प्रियसीवर, असं चालतं ते. पण ते टेक्निक आहे, त्या तंत्रात तुम्हाला लिहावं लागतं. गझल आयुष्यभर शिकावी लागते. मग आता गझल लिहिणं सोपं नाही. माझी बायको तर, मी एकदा गझल लिहायला बसलो की तिला ती सवतच वाटते. कारण गझलेच्या प्रेमात पडलं माणूस की एक अक्षर त्या वृत्तामध्ये बसवायला रात्र जाते कधी कधी, आणि एक गझल पूर्ण व्हायला कधी कधी महिना जाते, 8 दिवस महिना जाते. कारण ते त्या वृत्तामध्ये ते परफेक्ट बसवावं लागतं. आणि म्हणून गझल वेगळा प्रकार आहे. फक्त वेडं व्हावं लागतं एवढं मात्र निश्चित. आमचे रवी चापके नावाचे प्राध्यापक रवी चापके फार चांगले गझलकार आहेत. त्यांच्या 2 ओळी या ठिकाणी मला खास करून आठवतात की आयुष्य दान केले मग भाळली गझल, की आयुष्य दान केले मग भाळली गझल, आम्ही कफल्लखांनी सांभाळली गझल. गझल लिहायची म्हणजे कफल्लख व्हावं लागतं आणि वेळं व्हावं लागतं, दिवाणं व्हावं लागतं. त्याच्याशिवाय ते काही लिहिता येत नाही. मी मागच्या वर्षापासून गझल लिहित आलो. बऱ्याच जणांना दाखवल्या. चांगल्या लोकांनी माझ्या गझलीला म्हणजे दाद दिली. भीमराव दादा पांचाळ यांच्याकडून सुद्धा एक गझलकार म्हणून पुसदला माझा सन्मानही मागच्या वर्षी करण्यात आला. असो, मग मला वाटलं की गझल आता आपली लोकांच्या समोर सादर करायला, वेगवेगळ्या मुशायऱ्यात जायला हरकत नाही. कारण पोरगी एकदा वयात आली की तिला दाखवायला काय हरकत नाही लग्नासाठी. तसंच गझलेचंही मी माझ्यात ठरवलं आणि म्हणून मग मी गझल मुशायऱ्यामध्ये जायला लागलो आणि लिहायला लागलो की डोक्यावरती पदर आता ती घेऊ लागली. माझी गझल की डोक्यावरती पदर आता ती घेऊ लागली, गझल शहाणी वयात माझी येऊ लागली. आणि मग माझी गझल वयात आली आणि मी गझला सादर करायला लागलो. मित्रांनो, मी गझल सादर करतो एका वेगळ्या विषयावर. गझल 2 प्रकारचे असतात, मुसलसल गझल आणि गैरमुसलसल. मुसलसल म्हणजे एकाच विषयांवरती सगळे शेर, गैरमुसलसल म्हणजे वेगवेगळ्या विषयांवरती वेगवेगळे शेर असतात. फार सुंदर गझल. सुंदर म्हणण्यापेक्षा एक मी मध्यंतरी मला वाटते कोणातरी नेत्याचं एक भाषण आहे की म्हणजे मुलाखत टी व्हीवर ऐकली. तो असं म्हणाला की हल्लीचे साहित्य राजकारणावरती काही भाष्य करत नाहीत, राजकारणावर काही लिहित नाहीत, राजकारणातल्या लोकांवर याच्यावर त्याच्या वैगुण्यावर टीका करत नाहीत. आणि मग मला वाटलं की चला आपण लिहून पाहू. मला माहिती आहे ही माझी गझल वाचल्याच्या नंतर भक्तांना कदाचित राग येईल, पण तसं नाही आहे. राग येण्याचा विषय नाही आहे, तो गझलेचा विषय आहे आणि ते मांडणं आवश्यक आहे. निर्भीडपणे मांडलं पाहिजे. एक मतला पहिल्यांदा सांगतो, मला आवडणारा बघता, तुम्हाला बऱ्याच वेळा तुम्ही ऐकला असेल मतला. आणि एक शेर आणि नंतर एक गझल घेतो की जाळू कुणी न शकला जाळून रावणाला.
रावण आपला आपण दैवत मानतो त्याला, आपण डोक्यात घेऊन फिरलं पाहिजे की जाळू कुणी न शकला जाळून रावणाला, मीही खुशाल फिरतो घेऊन रावणाला, हल्ली मला कळेना होते असे कसे हे, हल्ली मला कळेना होते असे कसे हे, सीताच नेत आहे पळवून रावणाला, जाळू कुणी न शकला जाळून रावणाला, अरे मीही घेऊन फिरतो खुशाल फिरतो घेऊन रावणाला. हे म्हटलं आणि एक शेर सादर केल्यानंतर आता मात्र तुम्हाला गझल सादर करतो. मुसलसल गझल आहे. गझलेचं मुसलसल गझलला शीर्षक असू मोदीजी. गझल मस्त आहे का. कुण्या खाती जमा केलेत 15 लाख मोदीजी, कुण्या खाती जमा केलेत 15 लाख मोदीजी, गरिबांच्याच स्वप्नांची केली तर राख मोदीजी, कुण्या खाती जमा केलेत 15 लाख मोदीजी, गरिबांच्याच स्वप्नांची केली तर राख मोदीजी, पिता भीष्मासही केलेत, पिता भीष्मासही केलेत नजर बंदिस्त पक्षातच. लालकृष्ण अडवाणीला पिता भीष्मासही केले नजर बंदिस्त पक्षातच, तुम्ही चाणक्यपेक्षाही किती चालाख मोदीजी, कुण्या खाती जमा केलेत 15 लाख मोदीजी, गरिबांच्याच स्वप्नाला दिली चपलाक मोदीजी. म्हणे येणार होते ना सुगीचे दिवस शेताला, म्हणे येणार होते ना सुगीचे दिवस शेताला, तुम्ही मल्हार गायला अन आला वैशाख मोदीजी, गरिबांच्याच स्वप्नांची दिली चपराख मोदीजी. तुम्ही तर मोकळा केला श्वास बंदिस्त भगिनींचा, तुम्ही तर मोकळा केला श्वास बंदिस्त भगिनींचा, किती झालेत कायद्याने आता तलाख मोदीजी, कुण्या खाती जमा केलेत 15 लाख मोदीजी, गरिबांच्याच स्वप्नांची केली तर राख मोदीजी. शेवटचा शेर आहे यातला. अजूनही फाटका आहे भुका कंगाल भारत हा, अजूनही फाटका आहे भुका कंगाल भारत हा, किती शिवसाल जाकीटांचे तुम्ही पोशाख मोदीजी, कुण्या खाती जमा केलेत 15 लाख मोदीजी, गरिबांच्याच स्वप्नांना दिली चपराख मोदीजी. अशा पद्धतीने एक राजकारणातल्या एक मोठ्या व्यक्तीवर भाष्य करणारी, हे काय माझ्याच मनातलं नाही, 15 लाखाचा हिशोब अनेक लोकांना देशात मागितलेला आहे म्हणून मी तो गझलेमध्ये घेतलेला आहे. एक पुन्हा एक गझल. मला वाटतं वेळ भरपूर झाला, थांबू का की घेऊ एखादी गझल. ठीक आहे ठीक आहे. एक गझल फार सुंदर गझल आहे ती घेतो, मला आवडणारी गझल आहे, ऐकली असेल तरी पुन्हा एकदा ऐका. त्याच्या अगोदर एक मतला एक शेर घेतो आणि एक गझल सादर करतो मग थांबतो. मी मुलीचा बाप झालो, मी मुलीचा बाप झालो, धन्य आपोआप झालो, मी मुलीचा बाप झालो, धन्य आपोआप झालो, वाटणी भावात केली मी समांतर माप झालो, मी मुलीचा बाप झालो, धन्य आपोआप झालो. गझल घेतो. परक्यास मी सहारा होतो कधी कधी, घरट्यात कोंड मारा होतो कधी कधी. अहो तुम्ही दुसऱ्याला सहकार्य करता हो भरपूर, घरातच तुम्हाला बऱ्याच वेळा परक्यासारखी वागणूक मिळते. हा माझा अनुभव नाही बरं का, बऱ्याच जणांचा अनुभव आहे. परक्यास मी सहारा होतो कधी कधी, घरट्यात बेसहारा घरट्यात कोंड मारा होतो कधी कधी, ठेवू कसा भरोसा कोणावरी आता, ठेवू कसा भरोसा कोणावरी आता, गद्दार हा पहारा होतो कधी कधी, घरट्यात कोंड मारा होतो कधी कधी, परक्यास मी सहारा होतो कधी कधी. शेतावरी प्रतिष्ठा उरली कुठे आता, शेतावरी प्रतिष्ठा उरली कुठे आता, गळफास 7-12 होतो कधी कधी, घरट्यात कोंड मारा होतो कधी कधी, आणि परक्यास मी सहारा होतो कधी कधी. पिकवून अन्नदाता दुनियेस पोसतो, पिकवून अन्नदाता दुनियेस पोसतो, त्याचाच पोट मारा होतो कधी कधी, घरट्यात कोंड मारा
होतो कधी कधी, परक्यास मी सहारा होतो कधी कधी. वरवर तुला जरा मी दिसतोय चांगला, मस्त शिर आहे की वरवर तुला जरी मी दिसतोय चांगला, आतून पण घसारा होतो कधी कधी, घरट्यात कोंड मारा होतो कधी कधी, परक्यास मी सहारा होतो कधी कधी. शेवटचा शेर येतला आहे का की दादागिरीत मीही बाहेर वागतो, की दादागिरीत मीही बाहेर वागतो, आपल्या घरी बिचारा होतो कधी कधी, घरट्यात कोंड मारा होतो कधी कधी, परक्यास मी सहारा होतो कधी कधी. आणि मित्रांनो, आता हे शेवटची एक गझल तुमच्यासमोर सादर करतो आणि थांबतो, कारण मला जो वेळ दिलेला होता त्याच्यापेक्षा खूप वेळ जास्त झालेला आहे. शेवटची एक गझल. आणि सादरीकरणाची छटाई जराशी याची वेगळीच आहे बरं का, ती मजा येते थोडीशी. कविता टाईप आहे परंतु गझल आहे, यातलं मस्त मजा येईल. स्वतःला आचार्य समजतो म्हणाला पटले नाही, स्वतःला आचार्य म्हणाला पटले नाही, दंग्याला सत्कार्य म्हणाला पटले नाही. अरे स्वतःलाच आचार्य म्हणाला पटले नाही, दंग्याला सत्कार्य म्हणाला पटले नाही. या भूमीचे मूळ निवासी आदिम आम्ही, या भूमीचे मूळ निवासी आदिम आम्ही, तू आम्हाला आर्य म्हणाला पटले नाही, दंग्याला सत्कार्य म्हणाला पटले नाही. दान सुखाचे देता देता सुखावलो मी, माहिती आहे का, दान सुखाचे देता देता सुखावलो मी, मलाच शुक्राचार्य म्हणाला पटले नाही, दंग्याला सत्कार्य म्हणाला पटले नाही. सौदे होती उपकाराचे मेल्यावरही, सौदे होती उपकाराचे मेल्यावरही, हे जगणे व्यवहार्य म्हणाला पटले नाही, दंग्याला सत्कार्य म्हणाला पटले नाही. स्वतःला आचार्य म्हणाला पटले नाही. प्रकाशाला अडवून धरले ज्यांनी त्यांनी, प्रकाशाला ज्ञानाला प्रकाशाला अडवून धरले ज्यांनी त्यांनी, ती वृत्ती ही औदार्य म्हणाला पटले नाही, दंग्याला सत्कार्य म्हणाला पटले नाही, स्वतःला आचार्य म्हणाला पटले नाही. शेवटचा शरीरातला. 16 सहस्त्र करुणी नारी पवित्र ठरला, 16 सहस्त्र करुणी नारी पवित्र ठरला, त्याला हे ब्रह्मचार्य म्हणाला पटले नाही, दंग्याला सत्कार्य म्हणाला पटले नाही, स्वतःला आचार्य म्हणाला पटले नाही. मित्रांनो, बराच वेळ झाला, मला वाटते एकच साधारणतः 1 घंटा आपल्याला हे सगळं या पेजवर यायचं होतं, परंतु बराच वेळ झाला. कवीला काय कविता भरपूर असतात, सण ते किती सादर 2 गजला घ्या अजून, अरे बाप्पा आणखीन 2 गजला ठीक आहे घेतो फास्ट, काही हरकत नाही सर, मटेरियल भरपूर आहे आपल्याजवळ, म्हणजे 1.5 घंटा होऊन जाईल तुम्हाला. एक चांगली गोष्ट आहे की तुम्हाला बॅटरीसुद्धा 20%च राहिली आहे. एक शेवटची गजल घेतो सर, बॅटरी उतरते माझी. कोरोना नावाचा रोग सध्या सगळीकडे पसरतो आहे, त्याच्यावरची ही गझल मी तुम्हाला शेवटची गझल ऐकवतो. कोरोना की उगी कुणावर जीव विषाणू बसले नाही, की उगी कुणावर जीव विषाणू बसले नाही, जिथे बैसले तिथे फारते लपले नाही. उगी कुणावर जीव विषाणू बसले नाही, जिथे बैसले तिथे फारते लपले नाही. आणि जमते म्हटले कोरोनाही देवपूजेने, जमते म्हटले कोरोनाही देवपूजेने, अरे डॉक्टर शिवाय मला कुणाचे पटले नाही. आणि जिथे बैसले तिथे फारते लपले नाही, उगी कुणावर जीव विषाणू बसले नाही. माणुसकीचा रंग वेगळा काल पाहिला, माणुसकीचा रंग वेगळा काल पाहिला, जात कुणाची धर्म कुणाचे सुचले नाही, जिथे बैसले तिथे फारते लपले नाही.
आणि उगी कुणावर जीव विषाणू बसले नाही. जपातपाच्या उपचारांचाही प्रचार झाला. जपातपाच्या उपचारांचा प्रचार झाला. लोक अडाणी सुद्धा त्यांना फसले नाही. उगी कुणावर जीव विषाणू बसले नाही. आणि जिथं बैसले तिथे फार ते लपले नाही. आणि शेवटचा शेर आहे आणि मग मी थांबणार आहे की डॉक्टर पोलीस संकटमोचन मला वाटले, की डॉक्टर पोलीस संकटमोचन मला वाटले. ईश्वर अल्ला मला कुठेच दिसले नाही. जिथे बैसले तिथे फार ते लपले नाही. आणि कुणी कुणावर उगी कुणावर जीव विषाणू बसले नाही. मित्रांनो, साधारणतः 1 घंटा आणि 25 मिनिट तुम्ही मला ऐकून घेतलं. मस्त छानपैकी दादाही दिली, सहन केलं. परंतु मी प्रत्येकाचे नावं सादर करत असताना घेऊ शकत नाही, कारण कविता सादर करत असताना, गझल सादर करत असताना मध्ये मध्ये ते तिची प्रस्तावना करणं ते पटत नाही. पण आता ते चालते, करावं लागतं. ते जे काही झालं ते जेवढं काही मला माझ्या पद्धतीने करता आलं, तुमच्यासमोर सादर होता आलं, अभिव्यक्त होता आलं, मला मांडता आलं, तेवढं या ठिकाणी मी मांडलेलं आहे. तुम्ही सगळ्यांनी मला सहन केलं, छान ऐकून घेतलं, छान प्रतिक्रिया दिल्या. मी नंतर ती प्रतिक्रिया वाचेल, काही विषय नाही. आणि मला डाकोरे सरांनी इथे येण्याची संधी दिली, त्याबद्दल त्यांचे पुन्हा एकदा धन्यवाद व्यक्त करतो आणि इथंच थांबतो. नमस्कार. जय बिरसा, जय भीम.